गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे काय आहे तुम्हाला सांगते. एक सेकंड थांबा. मम्मी बघा कशी दिसते. हुरपळी दिसते, हुरपळी. मम्मी तू का आज एवढी रेडी झाली? आज काय आहे? अष्टमी आणि आम्ही चाललो आहे GSB ला वन्स अगेन. आज आमची दीप आराधना आहे आणि आजचं देवीचं रूप तुम्हाला बघायला आवडेल. मस्त खूप ब्युटिफुल, एकदम म्हणजे महाकाली रूप आहे. येस. तर बघूया, तुम्हाला पण दाखव. चला. सो गाईज, आम्ही चाललो आहे रिक्षाने. कारण GSB ला पार्किंग इश्यू असतात आणि आज तर खूप मोठी देवी आहे तर पार्किंग आज असू शकते. पार्किंग मला शोधत राहील, कंटाळा येतो. सो आम्ही आज चाललो आहे रिक्षाने. काहीच आम्ही पोहोचलो. चल, आपल्याला जायचं इकडे. अशा प्रकारे आम्ही एंट्री केली आतमध्ये आणि दीप आराधनाची मी सेवा घेतली होती आणि त्याला मी पावती दिली. पण दीप आराधनाला खूप वेळ होता. 7 o'clockला दीप आराधना होणार होती. तर तो मला सांगत होता की 7 o'clock तुम्ही तिकडे जाऊन उभे राहा, तुम्हाला सेवा करायला मौका मिळेल. पण मग तोपर्यंत मी विचार केला की आपण ओटी भरून घेऊया. मी जी ओटी आणली होती ती देवीसाठी ओटी घेऊन आलेले मी आणि ती भरायचं मी भटजींना सांगितलं आणि मग त्यांनी मला प्रोसिजर वगैरे सगळी एक्सप्लेन केली. ओटी भरून आम्ही दीप आराधना करायला आतमध्ये गेलो. जिकडे सगळीकडे दिवे लावले होते. ॲक्च्युली अष्टमीच्या दिवशी दीप आराधना हे स्पेशल असतं कारण त्या दिवशी दीपोत्सव असतो आणि पूर्ण मंडपाचा दिवे म्हणजे लाईट्स बंद करतात आणि फक्त या दिव्यांचा प्रकाश असतो. जे दिवे सगळीकडे लावलेले असतात आणि ते दिवे लावायचा जेव्हा आपल्याला मौका मिळतो ते दॅट इज डिवाइन फिलिंग. तर आम्ही तीच सेवा घेतली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता असं सगळीकडे दिवे लावायचा प्रोग्राम होता
आणि वेगवेगळ्या शेपमध्ये आणि वेगवेगळ्या साईजचे दिवे सगळीकडे लागत होते. हे लाईट चालू असतानाचं दृश्य आहे आणि जेव्हा लाईट बंद होतील तेव्हा तुम्हाला मी दाखवेन याची जी एक हे असते ना, डिवाईन लाईट म्हणू शकता आपण, ती बघण्यात जी मजा येईल ना, म्हणजे इट वॉज मेस्मरायझिंग फॉर अस. आणि नंतर अष्टमीचं जे देवीचं रूप असतं ते पण तुम्हाला वेगळं, म्हणजे जेव्हा लाईट वगैरे बंद करणार, या दीपोत्सवमध्ये फक्त जेव्हा अष्टमीचं महाकालीचं रूप बघायला जेव्हा मिळणार, ती वन्स इन अ लाईफ टाईम फिलिंग असते. आणि तुम्ही बघू शकता हे सगळं आम्ही एक्सपिरियन्स करतो आहे GSB दहिसर मंडलामध्ये. तुम्ही पण येऊन एक्सपिरियन्स करू शकता. पंडाल का सभी लाइट बंद कर दीजिए। नहीं निकली, वो नहीं निकली। इलेक्ट्रिशियन कल्चरल स्टेज के सामने का लाइट बंद कर दीजिए। इलेक्ट्रिशियन डोनर भी बंद कर दीजिए। नहीं, वॉलंटियर को बाहर सब खड़े वॉलंटियर। इलेक्ट्रिशियन डोनर भी बंद कर दीजिए। इलेक्ट्रिशियन श्रीनिवास वेंकटरमण गोविंद। सद्गुरु श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की। सद्गुरु श्रीमद स्वामींद्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की। काशी मठाधीश की। काशी मठ संस्थान की। सरस्वती देवी चरणाविंद के गोविंद। अन्नपूर्णेश्वरी देवी चरणाविंद के गोविंद। शांता दुर्गा देवी चरणाविंद के गोविंद। देवी चरणाविंद के गोविंद। परमेश्वरी देवी चरणाविंद के गोविंद। चामुंडेश्वरी देवी चरणाविंद के गोविंद। महालक्ष्मी देवी चरणाविंद के गोविंद। विजयदुर्ग देवी चरणाविंद के गोविंद। महाकाली देवी चरणाविंद के गोविंद। चंडिका देवी चरणाविंद के गोविंद। शारदा देवी चरणाविंद के गोविंद।
आली आहे. काय लेट आलीस, आरती झाली. आणि अजून एक मेंबर आम्हाला दर्शनासाठी आलेला दिसला, तो म्हणजे चिन्नीची अनुजात्या. ही बघा हात दाखवते. आणि सन्मेश अंकलचं लक्ष नव्हतं, त्यांनी पण हात दाखवलेला आहे. चिन्नी लांब बसलेली म्हणून तिला अनुजात्या दिसली नाही. आणि जसं तिला मी आली माझ्याजवळ आणि मी सांगितलं की अनुजात्या आत्ताच गेली, तेव्हा तिने फोन लावून लगेच तिला भेटायसाठी बोलवलं. पण अनुजात्याला खूप काम होतं म्हणून ती काय भेटू शकली नाही. मीनूच्या मुलाचा तुलाभार होता आणि ती तुलाभार करायला गेली म्हणून आम्ही इकडे वाट बघत होतो. मग एकत्र जेवून आम्ही जाणार होतो. आज आहे बुफे स्टाईल, सेल्फ सर्व. येस, व्हाय नॉट. हां बोला मॅडम, बोला. रिव्ह्यू देते, रिव्ह्यू. बघा मेनू तिकडे जेवण जेवते. ब्लॉगर आलेली आहे, ब्लॉगर आलेली आहे. बघा 2 GSB. एक मिनिट, 2 GSB नसतो, नाचतोय आम्ही. GSB स्टेशन, पुढे स्टेशन आमची चिनी. कमी एव्हरीडे गाईस, कळलंच असेल तुम्हाला, जेवण सुद्धा आम्ही आलो आहे गोली भजी खायला, आमचं फेवरेट. आज पहिल्यांदा ही लाईन चालू केली. ह्या साईडकडून तिकडूनच पाठवायचे ना. गाईस 9:30 झाल्यात आणि गर्दी बघू शकता तुम्ही. अजूनही एंट्री चालू आहे. सो गाईज, हा व्लॉग इकडेच एंड झाला आहे. कसा वाटला तुम्हाला ते सांगा कमेंट्स मध्ये. अँड बाय गाईज, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय द वे, पप्पा आतमध्ये नव्हते आले पण आता आले आहे घुमी घुमी करायला. आणि आम्हाला आता राऊंड मारायला न्यायला सांगतो आहे. तर आता आम्ही जरा गरबा बघायला जातो, कुठला दिसतोय का. साडीमध्येच मला गाडी चालवायची आहे. बाय बाय.